महाराष्ट्र जमीन महसूल कायद्याच्या कलम 85 नुसार ही फाळणी पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्यामुळे ते रद्द केलं पाहिजे. एक व्यक्ती गव्हर्नमेंट सर्व्हिसला आहे, आपण उदाहरणासाठी घेऊया, आणि त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला असलेल्या व्यक्तीनं किंवा एखादी व्यक्ती ज्याचा स्वतःचा बिझनेस आहे, स्वतंत्र असं उत्पन्नाचं साधन आहे, त्याचे सगळं रेकॉर्ड आहे की ते स्वतः वैयक्तिकरित्या पैसे कमवतात आणि त्या स्वतःच्या स्वकष्टातून जर त्या व्यक्तीने, उदाहरणार्थ ए या व्यक्तीने जर एखादी मिळकत खरेदी घेतली आणि त्या मिळकतीच्या संदर्भाने जर वाटप करायचं असेल, खरेदी घेतलेल्या मिळकतीच्या किंवा स्वकष्टार्जित मिळकतीच्या, आणि जी मिळकत त्यांच्या स्वतःच्या एकट्याच्या नावाने आहे, शेतजमीन जी आहे, आपण शेतजमिनीबद्दल बोलत आहोत, तर ती एकट्याच्याच नावाने आहे, एकट्यानेच खरेदी घेतलेली आहे, स्वतंत्र रकमेतून खरेदी घेतलेली आहे, स्वकष्टार्जित मिळकत आहे, तर त्या मिळकतीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 85 प्रमाणे वाटप करता येईल का, याबद्दल